नमस्कार, मी शब्दयोद्धा कोमल। तारीख 17 नोव्हेंबर 2012, वेळ संध्याकाळी 5:30 वाजेची। ठिकाण मुंबईच्या कलानगरातील मातोश्री। यावेळी लाखो शिवसैनिकांना जी बातमी ऐकायची भीती होती, जे ऐकायचंच नव्हतं, ती बातमी ऐकावी लागली। बातमी होती बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची। घोषणा होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेल्याची। घोषणा होती एक वादळ शांत झाल्याची। हीच घोषणा करणाऱ्या डॉक्टरांचं नाव होतं डॉक्टर जलील परकार। डॉक्टर जलील परकार मातोश्री बाहेर आले। त्यांनी अत्यंत जड अंतकरणाने सांगितलं की मला सांगताना अत्यंत खेद आहे की बाळासाहेब ठाकरे आता आपल्यात नाहीयेत। या घटनेला आज 12 वर्ष 10 महिने उलटली, पण त्याच डॉक्टर जलील यांच्या घोषणेची आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। अर्थातच त्याला रामदास कदम यांनी केलेले दावे कारणीभूत आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव तब्बल 2 दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आलं, त्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात आले, असे खळबळजनक दावे त्यांनी केलेत। हे दावे करताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या डॉक्टरांचा उल्लेख सुद्धा केला। अर्थातच रामदास कदमांचे दावे शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी खोडून काढलेत। पण या निमित्ताने डॉक्टर जलील परकार आहेत तरी कोण? 17 नोव्हेंबरच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? त्याच्या 2 दिवस आधीपासून माध्यमांनी काय बातम्या दिल्या होत्या आणि रामदास कदम यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाळासाहेबांच्या मृत्यू संदर्भातल्या या चर्चेलाही कुजबुजी पलीकडे फारसा अर्थ आहे असं वाटत नाही, पण तरीही त्यावेळी प्रसार माध्यमांनी काय बातम्या दिल्या होत्या, खुद्द डॉक्टर जलील परकार काय बोलले होते ते पाहूयात। बाळासाहेबांवर उपचार करणारे डॉक्टर जलील परकार यांनी त्यांचा मृत्यू 3:30 वाजता झाल्याचं सांगितलं होतं। सायंकाळी 4:45च्या सुमारास माध्यमांसमोर येऊन त्यांनी सांगितलं होतं की मोठ्या दुःखाने कळवावं लागतंय की बाळासाहेब ठाकरे यांचं दुपारी 3:30 वाजता हृदय आणि श्वसन क्रिया बंद पडल्याने निधन झालं। आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही। डॉक्टर जलील परकार हे मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आहेत। ते श्वसन रोग तज्ञ आहेत। त्यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत अनेक रुग्णांना उपचार दिले आहेत आणि अनेकांना ठणठणीत बरं सुद्धा केलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावेळी जलील परकार हे वैद्यकीय तज्ञांपैकी एक होते। अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की बाळासाहेबांची काळजी घ्यायला त्यावेळेला मातोश्रीवर डॉक्टरांचं संपूर्ण पथक तैनात होतं। डॉक्टर जलील परकार हेही त्यातले एक प्रमुख डॉक्टर होते। माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या 5 वर्षांच्या काळात डॉक्टर जलील यांनी बाळासाहेबांवर उपचार केले होते। आता त्यावेळी माध्यमांनी काय वृत्त दिलं होतं तेही पाहूयात। एनडीटीव्हीने बाळासाहेबांच्या मृत्यूची जी बातमी दिली होती त्यात म्हटलं होतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आज दुपारी 3:33 मुंबईत निधन झालं। ते 86 वर्षांचे होते। जुलै महिन्यापासून त्यांची तब्येत बिघडली होती। त्यावेळी त्यांना श्वसनाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेमुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आणि त्यानंतर ते बांद्र्यातील मातोश्री निवासस्थानावरच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते। सोमवारी त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती, पण नंतर थोडी सुधारणा दिसून आली होती। त्यावेळी हजारो शिवसैनिक आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मातोश्री बाहेर जमले होते। बुधवारी पहाटे 2 वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं की सर्व प्रयत्न सुरू आहेत, कृपया प्रार्थना करा। बुधवारी रात्री परिसरात शेकडो पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते। द हिंदू या प्रतिष्ठित दैनिकानं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं शनिवारी दुपारी 3:30च्या सुमारास त्यांच्या बांद्र्यातील मातोश्री निवासस्थानी निधन झालं। इंडिया टुडेच्या बातमीत म्हटलं होतं की यकृत आणि स्वादुपिंडाच्या आजारांनी त्रस्त असलेले बाळासाहेब ठाकरे यांचं शनिवारी दुपारी 3:30 वाजता निधन झालं। टाइम्स ऑफ इंडियाने थोडं सविस्तर सांगितलं होतं की 14 नोव्हेंबरला एकदा त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी पसरली होती। मातोश्री मधील त्यांची खोलीच ICU मध्ये रूपांतरित करण्यात आली होती आणि डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते। पुढील 24 तासात त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके काही प्रमाणात स्थिर झाले होते, मात्र प्रकृतीतील चढ उतार सुरूच होते आणि अखेरीस शनिवारी दुपारी 3:33 त्यांना मृत घोषित करण्यात आलं। बाळासाहेब ठाकरे यांचे वैयक्तिक डॉक्टर जलील परकार
जे 2009 पासून त्यांच्यावर उपचार करत होते, त्यांनी शनिवारी दुपारी मातोश्री बाहेर त्यांच्या निधनाची बातमी दिली. जुलै महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावत होती. त्यावेळी त्यांना श्वसन आणि स्वादुपिंडाच्या आजारामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 10 नोव्हेंबरला त्यांची तब्येत अधिकच बिघडली. गेल्या आठवड्याभरात ते अतिगंभीर अवस्थेत होते, ज्यात अनेक अवयव निकामी झाले होते. अर्थातच त्यावेळी कोणत्याच माध्यमांनी बाळासाहेब ठाकरेंचं निधन 2 दिवसांपूर्वी म्हणजे 15 नोव्हेंबरला झालं होतं किंवा तशी काही शंका व्यक्त केली नव्हती. बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या निधनावरून अशा चर्चांना उधाण आलं होतं, पण त्यात कितपत तथ्य होतं याबाबत एकही गोष्ट समोर आली नाहीये. त्यामुळे तब्बल 12 वर्ष 10 महिन्यांनी दावा करणारे रामदास कदम कितपत खरं बोलतायत हा महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचं म्हणजे त्यांनी डॉक्टर जलील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दावा केलाय. डॉक्टर जलील यांनी याबाबत माध्यमांशी बोलायला स्पष्ट नकार दिलाय, जे की योग्य सुद्धा आहे. एक डॉक्टर म्हणून त्यांनी त्यावेळी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं होतं, यात शंका नाही. त्यामुळे आता तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं? रामदास कदमांचे दावे तुम्हाला राजकीय हेतूने केलेले वाटतात की खरंच त्या दाव्यांमागे काही तथ्य आहे? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.